नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आपण तांदूळजा म्हणतात याला, कोणी माठाचं म्हणतात तर कोणी तांदूळजा म्हणतात. तर तुम्ही काय म्हणतात नक्की सांगा. तर ही भाजी मी 2 जुडी भाजी मी छान धुवून घेतलेली आहे. असे बारीक बारीक मी याला काही आता कट वगैरे करत नाही, अशीच ठेवणार आणि अशीच करणार. तर मी हिरवी मिरची आणि लसूण छान काढून घेतला आणि मसूर डाळ 4 ते 5 मिनिट झाले मी भिजत ठेवलेली आहे. मसूर डाळ टाकून आपण भाजी करणार आहोत. तुमचा जास्त वेळ न घेता पटापट आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि एक मोठा कांदा चिरून मी गॅस चालू केला आणि कढई ठेवली. कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे 2 चमच आणि तेल पण आपले छान गरम होऊ द्यायचं कडकडीत. तुम्ही कशा प्रकारे बनवता ही भाजी नक्कीच सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघून मला सपोर्ट करता त्याच्यासाठी पण खूप खूप धन्यवाद. तर आपलं तेल छान गरम होऊ देऊ. छान आपलं तेल गरम झालेलं आहे आणि मोहरी त्याच्यानंतर जिरं हे पण टाकून घेऊ छान. त्याच्यानंतर कांदा, जिरं पण छान फुलू द्यायचं. त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया. कांदा पण छान भाजून घेऊ. कांद्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण पण भाजून घेऊ, परतून घेऊ. बघू शकता या प्रकारे. तुम्हाला लाल तिखट जर हवं असेल तर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता, पण हिरवी मिरची टाकलं तर चव एकदम छान भारी लागते. तर नक्की ट्राय करा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे. हळद मीठ घालून घेऊया. मीठ पण टाकायचं चवीनुसार आणि छान परतून घेऊया. कांदा आणि मिरची छान भाजला गेला आहे तर भाजी टाकून घेऊ. दिसायला इतकी दिसते पण भाजी थोडीशीच बनणार. हिरवी रान भाजी खूपच पौष्टिक असते. डाळ टाकून घेऊया आपण आणि छान मिक्स करून घेऊ आणि थोडा वेळ शिजू ते भाजीला. 5 मिनिट झाकण ठेवू. तुम्ही पण अशाच प्रकारे बनवता का नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. खूपच पौष्टिक असते ही भाजी. तर मी इथे आहे ना मसूर डाळ टाकते, तुम्ही मुगाची पण टाकू शकता. थोडं झाकण ठेवते आणि शिजू देते डाळ. बघू शकता किती छान सुंदर भाजी झालेली आहे आणि वास पण छान येत आहे भाजीचा. नक्कीच तुम्ही बनवा. डाळ पण आपली छान शिजली आहे कारण की मी भिजू घातली होती ना डाळ. गरम असल्यामुळे हाताला पण हे बघा जास्त शिजवायची नाही. अशा प्रकारे आपली भाजी छान तयार झालेली आहे. एकदम जबरदस्त घेतली मी इथे. आणि आपल्याला मिक्स पिठाची भाकर करायची आहे. ज्वारी, बाजरी आणि उडीद हे मिक्स करून दळून आणलेलं आहे चक्कीवरून. याच्यामध्येच मीठ घातलेलं आहे आणि तीळ घालायच्यात आपल्याला. त्याची भाकर बनवायच्यात आपल्याला. थोडं थोडं पाणी टाकून आपण याला मळून घेऊया. अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली. आता भाकर बनवायची. भाकरीसोबत भाजी खूपच छान असते. छान आहे ना. जितकं तुम्ही मळसाल पीठ तितकी भाकर छान आपल्याला खुसखुशीत बनते. तर छान पाणी टाकत आहे ना आपण मळून घ्यायचं.
जशी मी मळत आहे त्या प्रकारे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ आहे ते मळून घ्यायचं. नवशिक्यांना पण जमेल इतकी साधी सोप्या पद्धतीमध्ये मी भाकर कशी बनवायची आणि सांगत आहे. याच्यामध्ये मी 2 किलो बाजरी, 1 किलो ज्वारी आणि 1 किलो उडीद अशा प्रमाणामध्ये दळून आणलेलं आहे पीठ. तर याची आपल्याला भाकरीसाठी उंडा घ्यायचा. तुम्ही ताटामध्ये किंवा पोळपाटावर पण करू शकता. मी पोळपाटावर करत आहे. अशा प्रकारे आणि थापून घ्यायचं. तर मी इथे लोखंडी तवा ठेवला आहे. तर आता लोखंडी तव्यावर आपल्याला भाकर टाकून घ्यायची आहे. याला पाणी लावून घेऊ. भाकरीला पाणी लावून घेऊया. दुसऱ्या भाकरीची तयारी. बोटाच्या साहाय्याने किंवा तळहाताच्या साहाय्याने पण आपण भाकर थापू शकतो. खालची पण बाजू जी आहे ते पण शेकून घ्यायची. छान खरपूस आपली भाकर झाली आहे. तर बघा मित्रांनो, आपली रेसिपी आजची ह्या पद्धतीने मी शूट केली आहे. तर तुम्हाला नक्कीच आवडेल. मी सांगितल्याप्रमाणे नक्कीच बनवा. पौष्टिक हेल्दी भाकर पण हेल्दी आहे आणि भाजी पण. नक्कीच तुम्ही बनवा आणि कमेंट्सद्वारे मला कळवा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते. भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. रेसिपी पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.